एल निनो हे निमित्त सध्या बाहेर पडलं की असं वाटतं जणू आभाळातून आग ओतली जाते। मार्च महिना संपत नाही तोच तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या पार जातोय। हवामान खातं सांगतंय की यंदा एल निनोचा प्रभाव आहे, पण मित्रांनो खरंच फक्त एल निनो याला जबाबदार आहे का, की निसर्गाच्या या प्रकोपामागे आपलीच काही चूक आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वाढत्या उष्णतेसाठी आपण एल निनोला उगाच जबाबदार धरतोय का? एल निनो तर केवळ एक निमित्त आहे, खरा भस्मासूर तर आपल्याच हव्यासामुळे तयार झालाय। तांत्रिक भाषेत सांगायचं तर एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची स्थिती। याचा परिणाम जागतिक हवामानावर होतो आणि भारतात मॉन्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होऊन उष्णता वाढते। हे झालं नैसर्गिक कारण, पण ही उष्णता आता असह्य का झाली आहे? केवळ निसर्गामुळे तापमान 1-2 अंशांनी वाढतं, पण शहरांमध्ये ते 5 अंशांनी जास्त का जाणवतंय? याचं उत्तर दडले आपल्या तथाकथित विकासाच्या व्याख्येत। आज आपण शहरांना कॉन्क्रीटचं जंगल म्हणतो आणि हे अक्षरशः खरं आहे। विकासाच्या नावाखाली आपण अफाट वेगाने शहरीकरण केलं। जिथे माती होती तिथे आता सिमेंटचे रस्ते आणि पेवर ब्लॉक आहेत। मुद्दे लक्षात घ्या। पहिला मुद्दा म्हणजे कॉन्क्रिटीकरण। सिमेंट आणि डांबर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात। यामुळे शहरांमध्ये अर्बन हीट आयलंड तयार झालं आहे। दुसरा मुद्दा झाडांची कत्तल। रस्ते रुंदीकरणासाठी हजारो वर्षांचे वृक्ष एका रात्रीत तोडले जातात। झाडं जी नैसर्गिक एअर कंडिशनिंगचं काम करायची तीच आता गायब आहेत। तिसरा मुद्दा काचेच्या इमारती। आधुनिक दिसणाऱ्या काचेच्या इमारती बाहेरची उष्णता आत घेतात आणि मग ती थंड करण्यासाठी प्रचंड क्षमतेचे एसी वापरले जातात। हे एसी बाहेरच्या वातावरणात आणखी उष्णता सोडतात। शहरांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय आहे। रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातून शहराकडे येणारे लोंढे वाढतच आहेत, पण आपल्या शहरांची ही लोकसंख्या पेलण्याची क्षमता आहे का? एका बाजूला लोकसंख्या वाढते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक घरात आता 2-2 गाड्या आल्या आहेत। या अफाट वाहनांच्या संख्येतून निघणारा कार्बन आणि उष्णता थेट वातावरणात मिसळते। रस्ते वाहनांनी भरलेत आणि हवा प्रदूषणाने। आपण आपली सुखसोय पाहताना पर्यावरणाचं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे। पुण्याच्या तापमानाचा गेल्या 3 दशकांचा प्रवास पाहिला तर आपण विकासाच्या नावाखाली काय गमावलंय याची जाणीव होते। 1990च्या दशकात पुणे खरंच पेन्शनर्स पॅराडाईज होतं। तेव्हा उन्हाळ्यातही पारा 36 ते 38 अंशाच्या पुढे जात नसे आणि संध्याकाळी वाहणारा तो सुखद गारवा पुण्याची ओळख होती। 2000 साल उजाडलं आणि शहरीकरणाची गती वाढली तसा पारा 39 अंशाच्या दिशेने सरकू लागला। पण आजची स्थिती तर भयावह आहे। 2024 ते 2026च्या आकडेवारीनुसार पुण्याचा पारा चक्क 43.6 अंशांवर पोहोचलाय। म्हणजे गेल्या 30 वर्षात आपण 5 ते 6 अंशांची सरासरी वाढ अनुभवतोय। जिथे एकेकाळी पंखा पुरेसा होता तिथे आज एसी शिवाय राहणं अशक्य झालंय। हा केवळ निसर्गाचा कोप नाही तर अफाट कॉन्क्रिटीकरणामुळे तयार झालेलं एक उष्णतेचं बेट आहे, ज्याची किंमत आज प्रत्येक पुणेकर मोजतोय। आता वेळ आली आहे स्वतःला विचारण्याची की आपण कुठे थांबणार आहोत। केवळ एल निनोला दोष देऊन चालणार नाही। आपल्याला सर्वसमावेशक विकासाची गरज आहे। शहरांच्या वाढीवर मर्यादा, प्रत्येक गोष्टीचं केंद्रीकरण मोठ्या शहरात करण्याऐवजी ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून शहरांवरील ताण कमी होईल। निसर्गपूरक नियोजन। विकास करताना झाडं वाचवणं आणि लावणं हे बंधनकारक हवं। पाण्याचं नियोजन। सिमेंटच्या जंगलात पावसाचं पाणी जमिनीत जिरवणं कठीण झालंय। ते कसं जिरवता येईल याचा विचार व्हायला हवा।
मित्रांनो, एल निनो तर फक्त एक निमित्त आहे. निसर्ग आपल्याला इशारा देतोय. जर आपण आजही सावध झालो नाही तर भविष्यातील उन्हाळा हा केवळ उबदार नसेल तर तो जीवघेणा असेल. मानव म्हणून आपण या परिस्थितीला जबाबदार आहोत आणि आपणच ती सुधारू शकतो. तुम्हाला काय वाटतं? शहरांमधली ही उष्णता कमी करण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.